बुलेटवरनं वेगळ्या पद्धतीनं शोभायात्रेनं नववर्षाचं स्वागत करायला तयार झालेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी श्वेता वडके आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। श्वेता, नेमका काय माहोल आहे तिथला आणि शोभायात्रेला अवघ्या किती मिनिटांमध्ये सेकंदांमध्ये सुरुवात होणार आहे? अगदी आता गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर लगेचच शोभायात्रेला सुरुवात होईल। तुषार, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला देखील, आपल्या प्रेक्षकांना देखील। माहोल म्हणजे काही विचारूच नका। गिरगावातल्या तुम्हाला ऐकायला येत असेल गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झालाय आणि आता पहिली थाप ढोलावरती पडणार आहे। ढोल ताशांचा कडकडाट आता ऐकायला येणार आहे। एक ढोल वादक तरुणी आपल्या सोबत आहेत ज्यांनी बरेच महिने प्रॅक्टिस केली आहे आणि ती सुद्धा पारंपरिक वेशभूषेत चालू होत आहे। अगदी किती महिन्यापासून? आम्ही 3 महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय। कुठलं ढोल पथकाचं नाव काय? जगदंबा ढोल ताशा पथक, ध्वज पथक। दरवर्षी असतात? हो, दरवर्षी असतं। किती वर्ष पूर्ण झाली? आम्हाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आणि आमचा हा 10वा पाडवा आहे। वा वा, शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडव्याच्या। काही ढोल ताशा पथकांना 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। गिरगाव ध्वज पथकाला तर 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। गेली 20 वर्ष या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये हे ढोल पथक आणि ही ध्वज पथक संचलन करत असतात आणि आता ताशाची ही तर्री आपल्याला ऐकायला येते आणि सुरुवात झाली आहे या ढोल ताशा पथकांच्या संचलनाला आणि इथून पुढे काही तास आपल्याला गिरगावात हाच ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळणार आहे आणि याच ढोल ताशांच्या गजराच्या तालावर इथे तरुणाई थिरकणार आहे। नवीन वर्षाचं स्वागत पारंपरिक पद्धतीनं, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या किंवा संस्कृतीचं माहेरघर असलेल्या या गिरगावातनं। श्वेता, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जोरदार सुरुवात झालेली आहे। जशी सुरुवात या सुरुवातीची अपेक्षा आपण करत होतो आणि आता प्रेक्षकांना तू आणि मी काय बोलून दाखवण्यापेक्षा थेट गिरगावात आपण जाणार आहोत आणि तिथली ही लाईव्ह दृश्य आणि तिथला हा माहोल आपण प्रेक्षकांना दाखवणार।
ही दोन दृश्य शोभायात्रेची